हे वर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं शताब्दी वर्ष आहे. आणि या वर्षामध्ये आपण अण्णाभाऊंच्या वेगवेगळ्या साहित्याच्या पैलूच्या अनुषंगाने काही चर्चा घडून आणतो आहोत. आपण एक पाहिलं असेल की अण्णाभाऊंच्या वेगवेगळ्या पैलूच्या अनुषंगाने या 2-3 वर्षामध्ये फार काय लिहिलं गेलं, फार काही बोललं गेलेलं आहे. परंतु अण्णाभाऊंचे जे चित्रपट आहेत, म्हणजे मराठीमध्ये असा एकमेव लेखक आहे की त्यांच्या 7 कादंबऱ्यांवर मराठीमध्ये सिनेमे निघालेले आहेत. म्हणजे यादव असतील, माडगुळकर असतील, यांच्यावर एक निघालेले आहेत. अशी काय गोष्ट आहे की अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवर 7 पिक्चर निघाले? मी आता शोध घेण्याचा गेली 10-12 वर्ष प्रयत्न करतो. माझे एक विद्यार्थी आहेत डॉक्टर संजय मोरे, त्यांना मी हा PhD विषय दिला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतील चित्रपटास पोषक घटक, त्यातूनही काही माहिती पुढे आलेली आहे. आणि मी आज पुन्हा वेगळ्या अंगाने विचार करतो की बाबा अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या कशा होत्या, त्याच्यावर सिनेमे का निघाले, आणि आजच्या घडीला आपण अण्णाभाऊंची शताब्दी साजरी करत असताना त्यांचे कोणते वैशिष्ट्ये, त्यांच्या कोणत्या भूमिका, क्रांतिकारकत्व आपण आज अवलंबलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, या दृष्टीने आता मी चर्चा करणार आहे. यापुढे काय प्रश्न आहेत किंवा अण्णाभाऊंच्याच याच कादंबऱ्यावर का पिक्चर झाले, काही प्रश्नाच्या अंगाने विचार केला तर आपल्याला काही उत्तरं सापडतात. आणि अण्णाभाऊंच्या लेखनाची काय वैशिष्ट्ये आहेत, अण्णाभाऊ एवढे लोकप्रिय साहित्यिक का ठरले, आजही अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात का वाचल्या जातात, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या पद्धतीने. कारण मला असं एक पाहिलं असेल आपण, दलित काय किंवा ग्रामीण काय, कादंबरी हा वाङ्मय प्रवाह फार क्षीण आहे बरं का. हा वाङ्मय प्रकार फार क्षीण आहे. मला बऱ्याच वेळा असं वाटतं अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचा सर्वांगाने जर चिकित्सा झाली असती तर दलित साहित्य प्रवाहामध्ये, ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये एक वेगळ्या कादंबरीचा प्रवाह पुढे आला असता आणि जे काही दुर्लक्ष केलेले विषय आहेत त्यांच्यावर प्रकाश पडला असता व मराठी कादंबरी एकूणच साहित्य विश्वाला, भारताला बरंच काही देऊ शकली असती. त्या अनुषंगाने मी शोध घेणार आहे किंवा काय गोष्ट आहे. आपण जर पाहिलं असेल की अण्णाभाऊ म्हणजे आता आपण जर लेखक पाहिले, कादंबरीकार काही अपवाद सोडले तर, ते आपल्या कुटुंबाच्या, जातीच्या परिघामध्ये विचार करतायत. तुम्ही पहा, अण्णाभाऊ तसे करत नाहीयेत. अण्णाभाऊ फार विशाल दृष्टिकोन घेऊन मानवतावाद, उपेक्षित, भटके, वंचित, दलित, सवर्ण, ब्राह्मण सगळे त्यांच्या कादंबरीमध्ये येतात. म्हणजे एकदा भैरप्पांच्या कादंबरीवर चर्चा होती पुणे विद्यापीठामध्ये, तर तिथं असा निष्कर्ष काढला की कन्नडमध्ये कादंबरी का श्रेष्ठ आहे, हिंदीमध्ये का श्रेष्ठ आहे, कादंबरी मराठीत का कमी आहे, जशी कविता मराठीमध्ये फार सक्षम आहे, कादंबरी का नाही. तेव्हा सांगितलं गेलं की मराठी कादंबरीकार फार संकुचित अंगाने पाहतात, त्यांच्यामध्ये फार कमी विश्व येतं, अख्खा गाव येत नाही, अख्खा समूह येत नाही. म्हणून तुम्ही पाहतो की अण्णाभाऊ आले ना, अण्णाभाऊंच्या ज्यामध्ये सगळं गाव आलेलं आहे. अण्णाभाऊ असतील, बाबुराव बागुल असतील, यांच्यामध्ये, यांच्या साहित्यामध्ये, यांच्या कादंबरी अख्खं गाव येतं. तो धागा आम्ही स्वीकारला नाही, तो धागा आम्ही पुढे नेला नाही. तो जर नेला असता तर कादंबरीने फार काय देऊ शकलं असतं, असं माझं एक व्यक्तिगत मत असं आहे. आपण अण्णाभाऊंच्या 7 ज्या कादंबऱ्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यांची आवडी कादंबरी पाहिली असेल तुम्ही, म्हणजे मी फार वेगळ्या अंगाने चिकित्सा पण करणार आहे. आपल्याकडे फार एक वेगळं आहे, आपण ज्या व्यक्तीच्या अंगाने बोलतो मग सगळं गोड गोड बोलायचं, सगळे वैचारिक पुरोगामी विचार त्या माणसावर लादायचे, हे आपल्याकडे रोगच लागलेला आहे का कुणास ठाऊक. तटस्थ चिकित्सा करता आली पाहिजे, तटस्थ.
ती मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तटस्थपणे. किंवा मला काय वाटतं अण्णाभाऊंच्या संबंधी, तर मी त्या अंगी आवडी तुम्ही पाहिलं असेल कादंबरी. तर एक श्रीमंत शेतकऱ्याची मुलगी आहे, रामोशी धनाजी बरोबर काय करते आहे, लग्न झाल्यानंतर त्याला कळतं की आपला नवरा काय बरोबर नाहीये, त्याला फिट येत आहेत. ती धनाजी बरोबर लग्न करते आहे, त्याच्या घरी जाते आहे. म्हणजे ही कादंबरी फ्लॅशबॅक अशा अंगाने आहे. म्हणजे एका माणसाचा एक माणूस पाठलाग करतो आहे, नागूचा, आवडीच्या भावाचा धनाजी, आणि तो त्याला तिथं मारतो आहे आणि तो तिथं मरण पावतो आहे. खरं म्हणजे ही एक आंतरजातीय विवाह, त्यातून पुढे येणारे प्रश्न, अशी कादंबरी आहे. पण कादंबरीमध्ये पिक्चरमध्ये ते पिक्चर असं दाखवला एक अमर प्रेम कहाणी, लैला मजनू, हिर रांझा अशा पद्धतीने. म्हणजे अण्णाभाऊंचा उद्देश लिहिण्यामागचा वेगळा होता. त्यांचा म्हणजे अण्णाभाऊन पाहतो ना मी की ते मानवतावादाच्या, मी हमेशा एक बोलत असतो की मी पुढे येणारच आहे, अण्णाभाऊ जातीच्या अनुषंगाने डायरेक्ट बोलत नाहीत, नाही बोलत नाहीत. बाबुराव बागुल असतील, खरात असतील, हे की नाही, हे जे सगळे कादंबरीकार आहेत ना, हे डायरेक्ट बोलतात. अण्णाभाऊ बोलत नाही आहेत डायरेक्ट, दातीव घालत नाही आहे. पण ते मानवता, नैतिकता, प्रेम एवढं उच्च पातळीवर नेऊन ठेवतात की जातीचा प्रश्न गाऊन वाटतो, तिथं जातचा प्रश्न उपस्थित होतच नाही. कोणाला असं वाटत नाही की हा जातीय संघर्ष आहे म्हणून. हे अण्णाभाऊंच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे. इथे तसं दाखवलेलं आहे की धनाजी आणि आवडी यांची प्रेम कहाणी. म्हणजे आवडीसुद्धा जेव्हा भाऊ तिला मारतो कोराडीने, तेव्हा ती धनाजीचं नाव घेते. आणि धनाजीसुद्धा आपल्या बायकोचा 14 वर्षाने बदला घेतल्यावर, तिच्या भावाला मारल्यावर त्याच ठिकाणी तो आपला मृत्यू स्वीकारतो. एक अमर प्रेम कहाणी, वेगळ्या अंगाने ते इकडे जात आहेत. म्हणजे मी 7 कादंबऱ्यात थोडक्यात तुम्हाला आशय सांगणार आहे आणि त्याच्यावर भाष्य करत त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या भूमिका, त्यांचे वेगळेपण, आणि आज आपण काय घेतलं पाहिजे, आणि आपण जे आज निकष लावतोय पुरोगामित्वाचे, स्त्रीवादी विचारांचे, दलित विचारांचे, ते कितपत अण्णाभाऊंच्या लावता येईल हे आपण नंतर विचार करणार आहोत. वैजंता अशीच कादंबरी आहे. म्हणजे 50 ते 70 त्या काळामध्ये सगळ्या पिक्चर जे होते ना, ते कौटुंबिक आणि तमाशाच्या अनुषंगाने पार्श्वभूमी असलेले पिक्चर होते. वैजंता त्याच अंगणी येते आहे. म्हणजे वैजंताची जी प्रस्तावना आहे ना, त्या प्रस्तावनातले काही घटक मी तुम्हाला वाचावे असे माझा मोह होतोय. बघा, प्रस्तावना फार छान लिहिली आहे. माझ्या देशावर, जनतेवर नीतीच्या संघर्षावर अटळ विश्वास आहे. बघा, नीतीच्या संघर्षावर. हा देश सुखी व समृद्ध व्हावा अशी मला दररोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पाहत मी लिहित असतो. केवळ कल्पनेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य हृदयाने मिळवावे लागते. डोळ्याने सर्व दिसते, पण ते सर्व साहित्यिकांना साथ देत नाही, उलट दगा मात्र देते. माझा असा दावा आहे की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने व निष्ठेने मी चित्रित करणार आहे व करीत आहे. म्हणजे मी का लिहितो आहे, कोणता संघर्ष आहे. कादंबरीमध्ये, साहित्यामध्ये, म्हणजे नाटकामध्ये असेल, संघर्ष फार महत्त्वाचा आहे. नाट्य, आम्ही त्याला काय म्हणतो, नाट्य संघर्ष, तो भावनिक असेल, तो आर्थिक असेल, तो सामाजिक असेल, तो संघर्ष जेवढा असेल चांगला असेल. खलनायक पाहिजे, खलनायक चांगला असेल तर हिरो चांगला होतो. इथे पुन्हा नीतीचा संघर्ष दाखवत आहेत. वैजंता म्हणजे एक पाहिला असेल तुम्ही, एका नाचणारींची मुलगी आहे तुळसा नावाच्या, आहे की नाही. तुळसाबरोबरच काम करणारे ज्योती आणि हौसा यांचा मुलगा उमा आहे. हे आपण काम सोडून दिलं पाहिजे असं वाटतं आहे. सॉरी, गजरा, वैदनचे आई नाव गजरा आहे. परंतु पटकिनी समाजातनं बाहेर पडू देत नाही. आपल्या मुलीने या व्यवसायात येऊ नये असं त्याला प्रामुख्याने वाटतं. ही फार मला गोष्ट महत्त्वाची वाटते. म्हणजे तमाशा हा ग्रामीण भागातील मनोरंजन करणारा एक घटक आहे, आणि तो कोणी जोपासलाय, तिथला वंचित समाजाने जोपासलाय, आणि तो त्यांनी पुढे न्यावा का कला म्हणून, महाराष्ट्राची लोकधारा आमची कला म्हणून, अजिबात नाही.
हा अण्णाभाऊंचा दृष्टिकोन मला फार महत्त्वाचा वाटतो. तिच्या आईला वाटतं गजरेला किंवा माझ्या वैजंतीने तमाशाच्या फडावर येऊ नये किंवा हौसा पण म्हणते माझ्या पोरांनी येऊ नये, पण ती काम करते, भांडीकुंडी घासण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यात तिचं पोट भागत नाही. शेवटी ती पुन्हा फडावर उभा राहते. तिचा एक दुसरी नाचणारी अपमान करते, चंद्रा, की म्हातारी बरी नाचते आहे, अमुक झालं तमुक झालं. ती सूड घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि आपल्या मुलीला म्हणते की तू एक दिवस माझा बदला त्या जे नृत्यांगना आहे तिच्याकडून घे. उमा म्हणतो की तू नाचायचं नाही, इकडे प्रेम आहे, इकडं आईची माया आहे, आणि ही आईची मायासाठी एक दिवस नाचते आणि तिला हरवते. हे बघा, जिद्द फार महत्त्वाची आहे, सूड जिद्द फार महत्त्वाची आहे. उमा तिला खवळतो आहे, मारतो आहे, प्रेमाचे संबंध तोडतो आहे. म्हणजे पुन्हा बघा पिक्चर कसा येतो, कोणत्या अंगाने येतोय. म्हणजे पोटाच्या खळगी भरण्यासाठी ती पुन्हा तमाशाच फड उभा करते आहे. हाही ती चंद्रा आहे, चंद्राबरोबर उमा काम करतो आहे. उमाला कळतं की माझे आई वडील तमाशात काम करत होते, आणि मग शेवटी त्याला कळतं की चित्रा जी आहे, जी दुसरी नायिका आहे चंदा, ती काही व्यवस्थित वागत नाही, ती चारित्र्य व्यवस्थित नाही. बघा, तिचं चारित्र्य व्यवस्थित नाही आणि तो ते फड सोडून देतो. हे मला गोष्ट फार महत्त्वाची वाटते. आणि त्याला कळतं की वैजंता फार वेगळी आहे, ती शीलवान आहे, तिने आपलं प्रेम जपलेलं आहे, आपलं शील जपलेलं आहे. त्यासाठी ती नको ते संघर्ष करण्याचा प्रयत्न करते आणि तो पुन्हा वैजंताला मिळतो. म्हणजे तमाशाच्या त्याचं कौतुक नाही आहे, त्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे. तमाशामध्ये काम करत असताना सुद्धा नैतिकता कशी महत्त्वाची आहे. कारण आपल्याकडे बराच वेळा तमाशगिरांकडे, नाचणारी माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. हो, कष्टकरी माणसांकडे, घरात काम करणे जे असेल, आपल्या कॉलेजमध्ये शिपाई जर असेल, हे की नाही, त्याच्याकडे आम्ही कसं पाहतो, नाचणारे असेल त्याकडे आम्ही कसं पाहतो, तर ते सुद्धा व्यक्ती शीलवान असते, नैतिक असते, आणि त्यातनं बाहेर पडण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात. हा जो धागा इथं आहे, आणि तो मला इथं फार महत्त्वाचा वाटतो. माकडीचा माळ ही कादंबरी तर फार वेगळी आहे. आपण पहिलं सुरुवातीला एक फक्त आशय पाहणार आहोत. म्हणजे माकडीचा माळ ही कादंबरी फारच, म्हणजे त्याचं शीर्षक फार उदात्त आहे. यंकू मेल्यानंतर त्याचे ते दोन माकडं आहेत, गंगी आणि गंगी, ते जीव देतात. बघा, मुकी जनावरं सुद्धा आपला धनी गेल्यानंतर जीव देतात, म्हणून त्या माळाला माकडीचा माळ म्हणतात. उदात्त हेतून आहे. पिक्चरला उदात्त हेतूची गरज नाही. तो गल्ला करायला बसलेला आहे. त्यानं काय शीर्षक दिलं पिक्चरचं? डोंगरची मैना. आकर्षक. कारण वाचणारा जो प्रेक्षक आहे तो संस्कृत आहे, त्याला सगळ्या गोष्टी कळत आहेत. पण चित्रपट जो पाहणारा आहे ना, तो सर्वसामान्य माणूस आहे. तो शीर्षक पाहून पिक्चर बघतो. हा, डोंगरची मैना, अरे वा, जायला. म्हणजे कादंबरीचं त्याच्यावर पिक्चर निघत असताना शीर्षकापासून कसा फरक होतो. डोंगरची मैना, आकर्षक, डोंगरची मैना. यामध्ये सुद्धा माकडवाला, म्हणजे मला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते. ह्याच्या उपेक्षित जीवन आहे. सगळे माकडवाले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी एकत्र येतात, जत्रेसाठी, अंगण असेल, सुगीच्या काळामध्ये, हे की नाही. आणि हे एकत्र त्यांच्यामध्ये का संघर्ष असतो, आणि तेही आपलं त्यात प्रेम कसं जपतात. म्हणजे यंकू आपल्या मुलीसाठी, दुर्गासाठी नको ते करतो, आणि माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे, ही गोष्ट मला ते फार म्हणतो. खायला काही नाही आहे, घरदार नाही आहे, पण माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे, त्याला चांगला नवरा मिळाला पाहिजे, याच्यासाठी यंकू नको ते गोष्टी करतो. त्याला पर्या फार त्रास देतो. व्यक्तिमत्व फार वेगवेगळे आहेत. म्हणजे इथं फार तिचं लग्न होतं, यम्याशी लग्न होतं आहे, आणि तिला त्या पाठलागून सोडता सोडता यंकूचा मृत्यू होतो आहे, आणि शेवटी दुर्गा आणि यम्याचं लग्न होतं आहे. आणि ते माकड आपल्या मालकाचं झालं, तर म्हणून ह्या शीर्षक दिलं आहे माकडीचा माळ. ह्यात अनेक धागे आहेत, अनेक संघर्ष आहेत. ते आपण नंतर पुढे बोलणार आहोत की अण्णाभाऊ नेमके काय सांगू इच्छितात. नुसतं रंजन करत नाही अण्णाभाऊ, माफ करा, मी पुढे येणार आहोत. आपली मराठी समीक्षेने फार अन्याय केलाय, उपेक्षाच केलेली आहे. अण्णाभाऊ रंजन करण्यासाठी नाही, उपेक्षित सुद्धा माणसं आहेत, त्यांच्या सुद्धा नैतिकता आहे, त्यांच्यात सुद्धा प्रेम संबंध आहे, प्रेमासाठी जीव देण्याची त्यांची काय आहे, ताकद आहे. त्यांच्यात काय, त्यांनी पाळलेल्या प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. जाती व्यवस्थेमध्ये एक जातीचा माणूस दुसऱ्या जातीकडे चांगल्या अंगाने पाहत नाही, तो त्याच्या उणिवा दाखवतो. जाती व्यवस्थेचं तुम्ही बाबासाहेबांचं वाटलं तर कळेल तुम्हाला. आणि तो म्हणतो माझी जात ग्रेट, आय एम ग्रेट. मग तो कुणी असू द्या, माकडवाला असू द्या, कुणी असू द्या, भटका असू द्या, कोणता असू द्या, तो म्हणतो आय एम ग्रेट.
या पातळीवर हे डोंबारी दरवेशी कसे जगतायत, त्यांच्यासुद्धा एकजूट कशी आहे, हे सगळं पाहिल्यानंतर कळतं की अण्णाभाऊ काय दाखवत आहेत. अण्णाभाऊ अजून एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही ते पाहिलं असेल, तो पर्याय जो आहे तो सारखा यांकेला माझा की मी दुर्गाला विकल. म्हणजे इथं सूड घेण्याची पद्धत वेगळी आहे, मुलींना विकणं. किंवा तिचं लग्न होत असताना सख्या जो आहे होणारा सासरा, तो संशय घेतो आणि त्याला म्हणतो की उकळत्या तेलामधून पैसे काढ. म्हणजे रामनाथ चव्हाणांची मी जेव्हा पुस्तकं वाचतो, जाती जमाती किंवा भटक्यांच्या जात पंचायती, तेव्हा कळतं की भटक्यांमध्ये स्त्रियांना फार त्रास आहे. उकळत्या तेलामधून पैसे काढायची परंपरा फक्त भटक्यांमध्ये आहे. किंवा पहिल्या दिवशी, लग्नाच्या पहिल्या दिवशी मुलगी कुमारिका आहे का हे पाहण्यासाठी पांढरं फडकं देणं, इथं समाजामध्ये नाही. हे असं काय येतं, हे मानसशास्त्रीय अभ्यास केला पाहिजे. यस, अण्णाभाऊ तुम्हाला ते विषय देत आहेत, आपण त्याच्याकडे पाहतच नाहीये. कारण भटका समाज हा भटकत राहतो आहे. त्या गावातल्या पाटलाच्या जीवावर त्याच्या परवानगीने तो गावामध्ये आपला तंबू ठोकतो आहे आणि तिथं राहतो आहे हागणदारीमध्ये, गावाच्या बाहेर. म्हणजे आपल्या स्त्रीला कुणीही त्रास देऊ शकतो, तिच्यावर अन्याय करू शकतो, ही भीती त्याच्या डोक्यात सारखी असते. म्हणून तो सातत्याने आपल्या स्त्रीचं चारित्र्य चेक करत राहतो. तुम्ही जात पंचायती पहा आणि अघोरी पद्धतीने काय काढ, तेलामधून काय काढ, पैसा काढ, आणि जर पैसा काढताना तुला फोड नाही आले तर तू शुद्ध, आणि जर फोड आले तर तू अशुद्ध. बघा अघोरी, ही समाज व्यवस्था किती खालच्या पातळीला गेलेली आहे. इथं जगणं किती मुश्किल झालेलं आहे. म्हणजे आर्थिकतेच्या अनुषंगाने माणसं कशी वागत आहेत, कोणत्या स्तराला जात आहेत. म्हणून भटक्यांच्या ह्या मानसिकतेचा, ह्या रूढी परंपरांचा वेगळा स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे. आपल्याला ते येत नाही. म्हणून मला असं बरंच वाटतं की अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या हे दस्तऐवज आहे सामाजिक. आपण एक पहिल्या कादंबऱ्या बघतो, साहित्य पाहतो. एका गावात एक गरीब ब्राह्मण होता. अरे हे गरीब नाही, याला गरीब सुद्धा म्हणता येणार नाही, दरिद्री आहेत, पाला खाऊन जगतेत, भीक मागून जगतेत. त्यांचं विश्व कधी आलंच नाही, साहित्याचा विषय झालाच नाही. हे अण्णाभाऊ करतायत. म्हणजे मला इथं आठवलं एक नाशी फडके. नाशी फडक्यांच्या 100 जे कादंबऱ्या आहेत, आणि त्यांनी एक कादंबरी, एक पुस्तक लिहिलं बघा, कादंबरी तंत्र आणि मंत्र. हा माणूस फिलॉसॉफीचा आहे फडके. आणि त्यांनी काय लिहिलं होतं माहिती का, की दलित जीवनावर कादंबरी होऊ शकत नाही. बघा, जो नाशी फडके 100च्या वर कादंबऱ्या लिहितो, प्रेमाचा त्रिकोण दाखवतो, तंत्र आणि मंत्र लिहितो, तो माणूस लिहितोय की दलित जीवनावर कादंबरी लिहिली जाऊ शकत नाही. कारण का, त्यात नाट्य नाही, त्यात संघर्ष नाही, त्यात रोमॅन्टिकपणा नाहीये. आणि ते गेल्यानंतर अण्णाभाऊ बघा तुम्ही, 1959ला वैजंता आलेली आहे, आवडी आलेली आहे. अण्णाभाऊ लिहितात की कादंबरी होऊ शकते. शंकरराव खरात दाखवतात कादंबरी होऊ शकते. बाबुराव बागुल सांगतात कादंबरी होऊ शकते. ही फार मोठी गोष्ट, ही एक कळत नकळत दिलेलं चॅलेंज आहे. आणि ते होऊ शकत नाही, इतकी दर्जा होऊ शकते की त्याच्यावर पिक्चर निघू शकतो. नाशिक फडकेंचे पिक्चर आले नाहीयेत, अण्णाभाऊंचे आले. अण्णाभाऊंनी काय पिक्चर निघावं म्हणून कादंबरी लिहिलं नाहीयेत. अण्णाभाऊंच्या लेखनीत ती जादू होती, त्यांना एक दृष्टी होती, त्या अंगाने ते लिहित होते आणि ते येत होतं. म्हणून माकडीचा माळ ही जी आहे फार वेगळी अंगाने जाणारी. माकडवाल्यांची, म्हणजे आपण माकडवाल्यांचं जीवन असतं, डोंबाऱ्यांचं जीवन असतं, त्यांना भावभावना असतात, तेही नैतिकतेच्या अंगाने जीव द्यायला तयार होतात. त्यांना असं वाटतं माझ्या मुलीचं भलं व्हावं, घर नसलं मग काय झालं, खायला का नसलं मग काय झालं. हे जे आहे ना, ते काय विकणारी माणसं नाही आहेत. रस्त्यावर काम करणारी, रस्त्यावर फिरणारी, रस्त्यावर झोपणारी माणसं म्हणजे क्षुल्लक माणसं, असं बघून जमणार नाही आपल्याला. आणि ही दृष्टी आपल्याला अण्णाभाऊ देत आहेत. त्यांच्याकडे माणूस म्हणून बघा, त्यात मानवतेच्या सगळ्या गोष्टी आहेत, नैतिकतेच्या सगळ्या गोष्टी आहेत. पैसा नसलं मग काय झालं, पैशाने ह्या गोष्टी येत नाहीत, तुमच्या दृष्टिकोनाने येतात. अण्णाभाऊ कळत नकळत आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम करत आहेत. चिखलातील कमळ ह्याचं बी शीर्षक बदललेलं आहे पिक्चर करताना, मुरळी मल्हारी रायाची. इथे पण बघा तुळसा नावाची एक मुरळी आहे. आता मुरळी संबंधी जास्त न बोललेलं बरं. ही काय करते आहे, मुरारराव पाटील याच्यावर संबंध ठेवते आहे, म्हणजे लग्न न करता राहते आहे. आणि तिला एक मुलगी होती आहे. बघा आता म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहिल्या. नाव काय, सीता. इथे प्रेमाच्या पुढे जात शुल्लक ठरते. म्हणलं की तो पाटील तिला एक घर करून देतो, आपल्या बायकोसारखं वागवतो.
त्याची पत्नी, त्याची मुलं जयसिंग वगैरे हे सुद्धा तिला बहिणीसारखे वागवतात. म्हणजे मुरळी असली म्हणून काय झालं? लग्न नाही केलं म्हणून काय झालं? लग्न हा सामाजिक संकेत आहे. लग्न हा सामाजिक संकेत आहे. दोन लोक एकत्र, जीव एकत्र येण्यासाठी. म्हणजे अण्णाभाऊ पुन्हा वेगळ्या अंगणीत दाखवतात येते. आणि दुसरा एक वाघ्या लवाजी नावाचा एक आहे, तो त्या सीतेला आपल्या ताप्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर खोटे नाट्य काय करतो, आरोप करतो. बघा म्हणजे किती बारीक बारीक गोष्टी असतात, कलंदर माणसं असतात, है की नाही. आणि तिला परत आपल्याला ओढण्याचा प्रयत्न करतो, पण परत त्याच्यात सुद्धा एक प्रकारचं माणुसकी उत्पन्न होते आणि तो तुळशीला पत्र लिहितो की माझं कोण चुकलं, सीता चांगली आहे वगैरे XYZ. त्याचं बळीशी लग्न होतं. बळी पण कोण दाखवलाय? गुन्हेगार दाखवलाय, पण तो पुलिसांना मदत करतो, चांगला माणूस होतो. आणि पुन्हा तो रामोश दाखवलाय. म्हणजे अण्णाभाऊंचे जे नायक आहेत ते रामोशी, गुरव, गुजर, मांग या समाजातले आहेत, या समाजातले आहेत. आणि मला इथं पुन्हा एक वेगळं अंगण वाटते. तुम्ही जर पाहिलं का, मराठीत काही मुरळीवर का कादंबऱ्या आहेत. बाबुराव बागुलांची सूड कादंबरी आहे. त्यात जानकी काय करते? बदला घेण्याचा प्रयत्न करते, पुरुष बनण्याचा प्रयत्न करते. बघा, रामनाथ चव्हाण यांची मुरळी कादंबरी आहे. त्यात ती नायिका, त्या नायिकेच्या आईला वाटतं की माझ्या मुलीने यात पडू नये आणि तिने शिक्षण घ्यावं, कारण शिक्षण घेतल्याने ती यातून बाहेर पडू शकते. म्हणजे आंबेडकरांच्या विचारांच्या अनुषंगाने असणारे दोन लेखक कोणत्या अंगाने याकडे पाहतात? म्हणजे मुरळी म्हणजे देवाला सोडलेली, गाव त्याकडे वेगळ्या अंगाने पाहतो, उपभोग्य वस्तू. प्राचीन काळी मुरळीला, देवदासीला प्रतिष्ठा होती, तिला आज वेश्येचं रूप आलेलं आहे अर्थव्यवस्थेमध्ये. हो, आणि हे सगळं दाखवत असताना बाबुराव बागुल काय म्हणतात? ती बंड करते. कोणत्या मुरळीने बंड केलं? कोणती मुरळी शिक्षण घेऊन बाहेर पडली? मुरळीचं चित्रण दाखवणं हे झालं वास्तव, आणि त्याच्या अनुषंगाने आपलं काहीतरी मांडणं हा झाला त्यांचा प्रभाव. बाबुराव बागुलांवर आणि रामनाथ चव्हाणांवर आंबेडकरांचा प्रभाव आहे, आणि ते शिक्षणाच्या अनुषंगाने ह्यात परिवर्तन होईल असं दाखवत आहेत. किंवा तीच मुरळी बंड करते आहे म्हणून तिला महानायिका म्हणतात. काय म्हणतात? महानायिका. जानकी सूडमधली महानायिका ती त्रिशूळ घेऊन बंड करण्याचा प्रयत्न करते. इथे 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 बाबुराव बागुल आहेत. आपली आई, तिला ते गंगू, जान्हवीची आई, तिला तो व्यवसाय करायला भाग पडते. ते ऐकत नाही. बघा, आई म्हणते काय, जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत कमवून घे. एकदा ही काळी कातडी गेली, आपल्या काय जात आहे का, पैसा आहे का? दुसरे राजन गावस आहेत, जे शेतकरी कुटुंबातून आलेत. त्यांची जोगती नावाची कादंबरी आहे. बट येते ते मुलीला, पण ती मुलगी शेतकऱ्याच्या घरातली असते आणि त्याच्या बापाला आपल्या मुलीने प्रत्येकाच्या दारात जाऊन जोगवा मागणं, इतरांबरोबर राहणं आवडत नाही. बघा, लेखक कोणत्या स्तरातून आलाय, लेखक कोणत्या दृष्टिकोनाचा आहे, ही गोष्ट इथं फार महत्वाची आहे. अण्णाभाऊ काय दाखवत आहेत की तो मुरारराव पाटील तिला आपली बायको मानतो तुळसाला, आणि तिची मुलीला आपलं नाव देतो. मानवतेवर, प्रेमावरच्या अनुषंगाने अण्णाभाऊ इथं काय करतायत? हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतायत. रामनाथ चव्हाण शिक्षणाच्या अंगाने सोडण्याचा प्रयत्न करतायत. बाबुराव बागुल फार वास्तव दाखवत आहेत की आपली आई गंगू आपल्या जान्हवीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडते आहे, आणि तुमचे राजन गावस मात्र आपल्या मुलीने तिकडे जाऊ नये असं सांगण्याचा प्रयत्न करतायत. राजन गावस हे शेतकरी कुटुंबातून आलेत. त्यांची जोगतीन बंड करत नाही, किंबहुना घरापुढे जाऊन जोगवा सुद्धा मागत नाही. लेखक कोण आहे, त्याची मानसिकता कोण आहे, आणि तो प्रश्न कसा सोडण्याचा प्रयत्न करतो, हे पाहिलं पाहिजे. विषय एकच आहे मुरळी, पण 4 लेखक वेगळ्या अंगाने पाहत आहेत. त्यांच्यावर कोणत्या विचारांचा प्रभाव आहे, हे असंच राहावं आमची परंपरा म्हणून ही गोष्ट वेगळी, आणि हे मोडलं पाहिजे, आणि त्याच ह्यांनी मोडलं पाहिजे. मला त्या चिखलातील कमळ जी आहे ना, त्यात एक गोष्ट फार आवडते की तिचं लग्न देवाशी करायचं ठरते, तुळसा सीतेचं. कारण का, नवरा आजारी असतो, ते मुलं, नवऱ्याची मुलं आहेत ना, ते आजारी असतात, ती बरं करण्यासाठी ती लग्न म्हणते, देवाचं लग्न लावायचं आपल्याला. ती म्हणते की तू त्या मल्हारीशी लग्न केलं म्हणजे तू माझा बाप झाला, बापाशी तू माझं लग्न लावतेस. हे तर युक्तिवाद अण्णाभाऊ करतायत. मानवतावाद, नैतिकता, मगाशी म्हटलेत ते नैतिकतेचा संघर्ष आहे माझा. मुरळी वाईट आहे,
देवाला नावं ठेवू असं अण्णाभाऊ करत नाहीये, त्या प्रथेला नावं ठेवू असं अण्णाभाऊ करत नाहीये. तर त्याला नैतिकतेच्या अंगाने प्रश्न विचारतायत. ती तुळसाला म्हणते आहे तिची लेख की तू मल्हारी लग्न केलं, तो माझा बाप झाला, मी पण बापावर लग्न लावायचं का? नैतिकतेचा प्रश्न मोठा वाटतो. परंपरेचा प्रश्न अण्णाभाऊला मोठा वाटत नाही. परंपरेने मुरळीची पोरगी म्हणजे मुरळी जमणार नाही, मुरळी म्हणजे आयुष्यभर त्या देवाच्या देवळात राहायचं नाही, ती पाटलाच्या घरात बायको म्हणून राहू शकते खरं प्रेम असेल तर. हो, फार त्याग आहे तुळसाचा. तुम्ही जर ते वाचले कादंबरी, इथं अण्णाभाऊ वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतायत. एक सामाजिक भान आहे त्यांना. ते त्याचं अनुकरण किंवा त्याचं प्रोत्साहन देत नाहीत. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न, त्यातून इथं जो समाज आहे त्याचा एकोपा कसा निर्माण होईल याचा प्रयत्न अण्णाभाऊ करतायत. मग त्यांचा तो पाटील असा येतो. सगळेच पाटील म्हणजे मुरळीचा उपभोग घेणार नाहीयेत, तिला बायको मानणारे, तिच्या मुलीला आपली मुलगी मानणारे असेही आहेत. इथं जात येत नाही. वारणेचा वाघ ही एक वेगळी, सत्तू भोसले गोरव समाजाचा नायक आहे. मिलिटरीत जातो, तिथला तो रॉबर्ट त्याचा छळ करतो, तिथनं सोडतो, मिरी त्याच्यावर प्रेम करते. फार हा पिक्चरच फार, त्याचं शीर्षक बदललं नाही, फार रोमॅन्टिक आहे. अण्णाभाऊंच्या कादंबरीचं वैशिष्ट्य घटनाप्रधानता आहे. घटना अशी येत जातात सारख्या, आणि पिक्चरला ते हवं असतं. अनेक हिरो, धर्माचा भाऊ म्हणजे सत्तू काय करतो आहे, सईला तो चौगुले मारतो आहे शिल्लक गोष्टीवरून, माझ्या आजी काठी घेतली म्हणून, आणि तिला पोटात बाळ आहे, लताबुक्क्याने मारतोय. आणि हा त्या सई महारींवर अन्याय करतोय म्हणून त्या चौगुलेचा खून करतो आणि पळून जातो. सगळे डाकू एकत्र करतो आणि ह्या सावकारांना लुटतो आणि गरिबांना पैसा देतो. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की त्या ह्याच्यामध्ये हुंड्यावरून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मुली नांदवत नसत, सासरा सासू नवरा छळ करायचे, तर हा त्या सगळ्यांना शिक्षा करायचा आणि सगळ्या ज्या मुली आहेत, विवाहित महिला आहेत, त्यांना नांद करून द्यायचा. त्या सगळ्या महिला ह्याला धर्माचा भाऊ मानायचे. जात वेगळ्या प्रत्येकाचे. आणि दिवाळी सण करणे, भाऊ बहिणीचं नातं जपणं, त्याच्यासाठी प्रसंगी बलिदान करणं, खतरा काय करणं, स्वीकारणं, म्हणजे बहिणीला भेटा जायचे, पोलीस आलेत जायचं, हे जे आहे म्हणजे इथं जातीचा प्रश्नच राहत नाहीये. जर तुमचं नैतिकता असेल, तुमच्या वागण्यात दृष्टिकोन तो चांगला असेल, मानवतावाद असेल, तर हे सगळी माणसं एकत्र येऊ शकतात, हा संदेश यातून देत आहे. हो, इथेही फकीरा येतो वेगळ्या अंगाने. मला ही गोष्ट फार मोठी वाटते. काय, आणि अजून एक द्वंद्व फार आहे, म्हणजे ते पिक्चरमध्ये दाखवलं नाही. पिक्चर हा व्यवसाय करायला आहे, त्याला प्रेक्षकाची मनं मोडायची नाहीत. राजाराम जो आहे, सईचा मुलगा, जो पोटात असताना तो मरू नये म्हणून चौगुलेचा खून केला सत्तूने, तोच पुढे खायला काही नाहीये म्हणून मिशनरी शाळेत शिकतो, ख्रिस्ती धर्म स्वीकारतो, डॅनियल नाव घेतो, PSI होतो व त्याला पकडण्यासाठी येतं. ट्रॅजेडी फार वेगळी आहे, रोमॅन्टिक पण आहे. आणि तो सईला शब्द देतो की मी माझ्या भाच्याला, तुझ्या पोराला मारणार नाही, आणि तो त्याला मारत नाही, आणि त्याचीच गोळी त्याला लागते सत्तूला, आणि त्याचा मृत्यू होतो. हो, म्हणजे हे बलिदान आहे. म्हणजे त्यांच्या पिक्चरमध्ये हिरो मरत नाही, एखादाच मरतोय, पण हे बलिदान म्हणून मरतो. सत्तू ग धर्माचा ग भाऊ, त्यातली गाणी फार महत्वाची आहेत. वेगळ्या पद्धतीने पिक्चर जातो, हा वेगळ्या पद्धतीने जातो. सावकारवृंद बंड पुकारणे, इथल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळ्या अंगाने सोडणे, आणि एक प्रकारचं जे नातं आहे माणसांचं, स्त्री पुरुषांचं नातं जे आहे, म्हणजे गावात इतर स्त्रीशी बोलायचंच नाही, पण हा पुरुष सगळ्यांचा भाऊ शकतो, हे दाखवण्याचं काम. म्हणजे मला हमेशा वाटतं ही कादंबरी घडते ना, ह्या सगळ्या कादंबऱ्या घडतायत कोल्हापूर, सातारा, सांगली. आज ही कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी हजारो मुलींची नावं नकोशी आहेत. महाराष्ट्रात कुठंच नाही, मराठवाडा, विदर्भ एकाही मुलीचं नाव नकोशी नाहीये, पण या श्रीमंत असलेल्या समाजामध्ये, प्रदेशामध्ये हजारो मुलींचं नाव अजूनही नकोशी आहे. ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. आणि त्या पार्श्वभूमीवर सत्तूसारखा नायक, फकीरासारखा नायक अण्णाभाऊ उभा करतायत त्या प्रदेशाच्या अंगाने. अजूनही बघा तुम्ही,
सर्वात जास्त नाजुका नाव नकोशी नाव त्या भागात आहे. पुढे आपण त्या अंगणी येणारच आहे. म्हणजे पुन्हा एकदा हा गुरव समाजाचा वेगळ्या अंगणी येतोय. आणि पुन्हा त्या सोनी आणि सत्तू या अण्णाभाऊंचे वैशिष्ट्य आहे. प्रेम संबंध ते फार चांगला दाखवतात. त्यामुळे त्यांना लोकप्रिय लेखक मानलं गेलं मधल्या काळात. हा अमर प्रेम कहाणी सगळ्यामध्ये, फकीरा सोडला, सगळ्यामध्ये अमर प्रेम कहाणी. तो हिरो शूरवीर आहे, अमुक आहे, पण प्रेमासाठी सुद्धा जागतो आहे. सत्तूचं लग्न सोनाबर होत आहे, हे की नाही. ह्या सगळ्या अंगाने ह्याच्या कादंबऱ्या येत आहेत. पुढं फकीरा आपण कादंबरी बघूया. फकीरा हे वाटेगाव आणि शिगाव यांच्या त्या जोगणीमुळे संघर्ष होतो. त्याचा बापाचा जीव जातो. खरं म्हणजे तो त्याचा मामा आहे, फकीरा रामोजी मांग. ते फार चांगलं बोलतात, त्यांच्या प्रास्ताविकमध्ये फार चांगलं बोलतात फकीरामध्ये. फकीरा जरी उपेक्षित होता तरी तो मला परका नव्हता, तो माझा होता. त्याच्या कर्तृत्वाच्या पसारा आवरून मी ही कादंबरी लिहिली आहे. हे घडलेली पात्र आहेत, त्यांनी पाहिलेली पात्र आहेत. फकीरा हा पुन्हा इथे आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी, भांडवलशाही नष्ट करण्यासाठी, सावकारशाही नष्ट करण्यासाठी फकीरा हातामध्ये शस्त्र घेतोय. शस्त्रास्त्र लढतायत. कारण अण्णाभाऊ हे पुन्हा लाल बावट्यामध्ये आहेत. हो, लाल बावट्यामध्ये आहे. आणि ते फकीराच्या अनुषंगाने ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध त्यांचा खजिना लुटतायत आणि ते गरिबाला देत आहेत. इथे एक गोष्ट तुम्ही नोट केली पाहिजे. जग बदल घालू निघाव मला सांगून गेले भीमराव, हे अर्पण पत्रिकेत आहे. बघा, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, हे 2-3 कादंबऱ्या आहेत. फकीरा असेल, आहे की नाही, वारणीचा वाघ असेल, हे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या घडणाऱ्या घडामोडी आहेत. पण अण्णाभाऊंनी चे नायक स्वातंत्र्यासाठी लढत नाहीत. मी पुन्हा बोलतो, स्वातंत्र्याच्या अगोदरच्या पार्श्वभूमीवरील हे नायक आहेत. पण सत्तू भोसले असेल, फकीरा असेल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत नाही. त्यांच्या जुलमी सत्तेविरुद्ध त्यांनी आम्हाला आधार दिला नाही, धान्य पुरवलं नाही दुष्काळामध्ये, त्याच्यासाठी तो लूट करतोय. आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर अण्णा म्हणतायत ये आजादी झूठी है, देश की जनता भुकी है. हे संदर्भ वाचकांनी लक्षात ठेवले पाहिजे. ये आजादी झूठी है, देश की जनता झूठी है. आणि त्यांचे नायक स्वातंत्र्याची मागणी करत नाहीत, स्वातंत्र्यवीर नाही आहेत. अण्णाभाऊ ज्यांना बाप म्हणतात, महात्मा फुले, ते म्हणतात इंग्रज माऊली. इंग्रज आल्यामुळे शिक्षण मिळालं, इथली व्यवस्था बदलण्यास कारणीभूत ठरली. हे अण्णाभाऊंच्या लोकात आहे. त्यामुळे त्यांचे नायक असे येत नाहीत. इंग्रजांच्या काही जुलमी घटनांच्या विरुद्ध ते लढत आहेत, पण इंग्रजी सत्तेविरुद्ध नाही आहेत. हे 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 काही मुद्दे इथं लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे अण्णाभाऊ 60च्या नंतर कादंबरी लिहित आहेत, पण ते या पद्धतीने हे करतायत. त्यांची एक शेवटची जी कादंबरी आहे अलगूच, त्यांच्या 32 कादंबरी आहेत, पण ज्यावर पिक्चर निघाला अलगूच, त्याला नाव दिले अशी ही साताऱ्याची तरा. इथेही पुन्हा प्रेम कहाणी आहे. बापू पुन्हा गुरव आहे. आणि नांदगावच्या गणू मोहित्याची मुलगी रंगू. म्हणजे बापूच्या घरात खायला काही नाहीये म्हणून बापूचा बाप मोहित्यांच्या घरामध्ये आपल्या पोराला ठेवतोय सालानी, लहानपणापासून. आणि हे दोघंही एकत्र वाढतायत आणि कळत नकळत यांच्यात प्रेम होत आहे. तो अलगूच वाजवतोय, प्रेम होतं आहे. आणि रंगू सुंदर आहे दिसायला. म्हणजे अण्णाभाऊंचे वैशिष्ट्य आहे, भटके असतील, गरीब असतील, यांच्या घरात सुंदर मुली जन्माला येऊ नये असंच एक प्रकारचं सामाजिक वातावरण आहे, असंच वाटतं. रंगू सुद्धा श्रीमंत घरात आहे, पण ती सुंदर आहे म्हणून गावातले लक्षा वगैरे तिच्यावर डोळा ठेवून आहेत. बळी नावाचा एक खलनायक आहे, तो आपल्या वेडसर भावाला ती मागणी घालतो जेणेकरून तिला आपल्याला उपभोगता येईल. आणि तोच पण लक्षाचा खून करतो आहे. हे सगळं पाहिलं पण वेगळे अंगणी येत. बापूचा एक चुलता हा जादूटोणा करतोय. हे पिक्चरमध्ये जास्त येत नाहीये, कादंबरीमध्ये येते, अण्णाभाऊ दाखवता येत ते. तिकडे पण राजाराम डॅनियल काय होतो, तो ख्रिस्ती धर्म का स्वीकारतो, याच्या अनुषंगाने जे अण्णाभाऊंनी वर्णन केले ते कादंबरी येत नाहीये, तुमच्या पिक्चरमध्ये येत नाहीये. मी अण्णाभाऊन दाखवलेलं आहे की इथला जो दलित आहे, उपेक्षित आहे, त्याला हा धर्म जगवत नाहीये, म्हणून त्याला ख्रिस्ती व्हावं लागतंय. पण पिक्चरमध्ये ते येत नाहीये. इथं तसंच आहे. बापूचा चुलता जो आहे तो भानामती करतो, आणि भानामती करून त्या लक्षाला वाटतं की रंगू आपल्याला मिळवता येईल, आणि त्याला मिळवता येत नाही, तो त्याला मारतो. हे पिक्चरमध्ये कुठंच येत नाही.
म्हणजे बापूला खायला काय नाही म्हणून मोहितकडे ठेवतो, आणि त्याचा जो चुलता आहे तो पोट भरण्यासाठी काय करतो आहे, भानामतीचा व्यवसाय करतो आहे. हे वेगळ्या अंगाने अण्णाभाऊ दाखवत आहेत. खरं म्हणजे पिक्चरमध्ये हे जास्त येत नाहीये. पिक्चरमध्ये जास्त येत नाहीये. पिक्चरला मर्यादा आहेत. तुम्ही जर प्रेमरोग पिक्चर पाहिला असेल, त्यामध्ये एक विधवेचं पुन्हा लग्न दाखवलंय. तेव्हा त्या डायरेक्टरला फार भीती वाटायची की जर विधवेचं पुन्हा लग्न दाखवलं तर सगळं हा समाज, हा प्रेक्षक आपला पिक्चर, तो थिएटर जाऊन टाकतील, ही भीती होती. विधवेचं लग्न दाखवायचं का नाही. पण आवडीमध्ये अण्णाभाऊ दाखवत आहेत, पाटलाची मुलगी आहे, एका रामोशाच्या घरी जाते बिनधास्त. अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य आहे. हो, मुरळी देवाची ती सीता चांगले जीवन जगते आहे, तुळसा चांगली जीवन जगते आहे. म्हणजे परंपरेला छेद देऊन सुद्धा जगता येऊ शकतं. हिंदीमध्ये सुद्धा पहिल्यांदा आपल्याकडे आलं. हिंदीमध्ये ही डेअरी नंतर आली, विधवेचं लग्न. आवडीचा नवरा जिवंत होता पण त्याला फिट यायची, ती धनाजीवर लग्न करते त्या काळी, आणि तो पिक्चर स्वीकारला जातो अमर प्रेम कहाणी म्हणून. कारण का, तोही त्या ठिकाणी जीव सोडतो, तो धनाजी. हे जे आहे म्हणजे हिंदीपेक्षाही आमचा पिक्चर अधिक पुरोगामी होता. आंतरजातीय विवाहाचं समर्थन हे हिंदीपेक्षाही लवकर आम्ही हे केलेलं आहे. आणि अनेक जे प्रश्न आहेत ते जे अण्णाभाऊंनी मांडलेले आहेत ते यात येत नाही येत. मला अजून एक काय 2-3 गोष्टी मांडायच्या आहेत. आपला जो एक 15 मिनिटं आहे की काय वैशिष्ट्य आहेत अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांची. तुमचं प्रेम आणि संघर्ष यांचा मिलाप त्यांच्या कादंबरीमध्ये फार छान आहे बघा. प्रेम आणि संघर्ष, अनोखे प्रेम संगम म्हणजे आवडी आणि धनाजी, एकूण रामोशी पैलवान, तिकून पाटलाची मुलगी. हो, सीता आणि बळी कोण आहे तर गुंड आहे, सीता कोण आहे तर मुरळीची मुलगी आहे. अनोखी प्रेम कहाणी. दुर्गा वेगळ्या अंगाने दाखवली, अंकुची मुलगी. काय वैजंता नाचणारीची मुलगी आहे पण नैतिकता, शील फार जपते आहे. आणि काही झालं तरी ती उमाशी शेवटी मिळते आहे. अमर प्रेम कहाणी त्याच्यामुळे पिक्चर झाले, कारण माणसाला ह्या गोष्टी आवडतात. कारण त्या काळामध्ये उघड प्रेम करणं आपल्याला आवडत नव्हतं, आपल्या समाजाला. लक्षात घ्या. आणि ज्या गोष्टी आपल्याला जगता येत नाही त्या पिक्चरमध्ये, त्या कादंबरीमध्ये वाचायला आणि बघायला आपल्याला आवडतं. मानसशास्त्र आहे हे, मानसशास्त्र आहे. ज्या गोष्टी बंधन आहे त्या गोष्टी पिक्चरमध्ये बघायला आपल्याला आवडतं. प्रेम करणं हीच गोष्ट निश्चित मानली जात होती, हसणं ही गोष्ट निश्चित मानली जात होती. आणि पिक्चरमध्ये अण्णाभाऊ ते दाखवत आहे. म्हणून प्रेम कहाणी लोकांना अधिक आवडते. आणि त्याचा संघर्ष असेल आणि जरा वेगळ्या पद्धतीचं असेल, लैला मजनूसारखं. लैला काळी होती, लैला मजनू गोरा होता, त्यांचं अमर प्रेम होतं. त्यांनी रंग पाहिला नाही, ह्यांनी जात पाहिली नाही. आणि शेवट गोड, म्हणजे फकीरा सुद्धा आपल्या घरच्यांना अटक केलेली आहे म्हणून तो काय करतो, शरणागती पत्करतो, सत्तू हुतात्मा होतो. शेवट गोड. म्हणजे मी हमेशा म्हणतो आपल्या पिक्चरमध्ये मराठी मानसिकता किंवा भारतीय मानसिकता, शेवट गोड झाला पाहिजे. ते तंत्र सुद्धा अण्णाभाऊंनी वापरलेलं आहे. त्यांचा शेवट गोड आहे. अजून एक मला असं वाटतं की सण उत्सव रीतिरिवाज यांना अण्णा महत्त्व देत आहेत. हो, फार महत्त्व देत आहेत. आणि ते जपण्याचा त्यांचा नायक प्रयत्न करतो आहे. सत्तू भोसले असेल, दिवाळी सण असेल, हे की नाही, धर्माचा भाऊ वगैरे, ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये येत आहेत. संवाद फार वजनदार आहेत. म्हणजे त्यांचे पटकथा लेखक जगदीश खेबोडकर वगैरे असतील, दीपक पठारे असतील, अनेक होते. काय तर त्यांना फार सोपं गेलं असेल अण्णाभाऊंच्या, म्हणजे मी काय नोट्स काढल्या होत्या ते तर वाचणं शक्य होणार नाही. अण्णाभाऊंचे जे संवाद होते ना तितके जबरदस्त होते. मी ते खरंच काही संवाद मला इतके हे वाटतात. म्हणजे तुम्ही ते पाहिलं असेल, नागू आवडीला बोलतो बघा, फार संवाद बघायचे आहेत. म्हणजे जास्त पटकथा लिहिण्यासाठी, संवाद लिहिण्यासाठी जास्त काय पडत नाही, ताण पडत नाही अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या वाचताना. आवडे काय केलंस हे, काय म्हणून घराण्याच्या नावाला अशी काडी लावलीस. वेगळ्या पद्धतीने खलनायक कसा बोलू शकतो, काय फकीरा कसा बोलतो बघा. मांग कधीच कोणाचा खून करीत नाही, कणस खोडून पोट भरतं तसं मुंडकं मारून भरत नाही. म्हणजे आमचा प्रश्न हा जेवण्याचा आहे.
अण्णाचा आहे, तुला मारून मला काय होणार आहे, हे जे आहे म्हणजे अण्णाभाऊंच्या जे तुमचे काय येतात डायलॉग येतात ना, ते सॉलिड डायलॉग येतात. त्यामुळे अण्णाभाऊंचे पिक्चर फार गाजले. मला अण्णाभाऊ कोणते संदेश देत आहेत? प्रेम, मानवता, नैतिकता, जातीवर मात करू शकते असं अण्णाभाऊ मांडतायत. आता मी बाबासाहेबांच्या अभ्यासक आहे विचारांचा. काही लोक लगेच आंतरजातीय विवाहाचा अण्णाभाऊंनी स्वीकार केला आहे की नाही, बाबासाहेबांच्या अंगाने विचार केला. अजिबात नाही. जगबदल घालून निघाव मला सांगून गेले भीमराव. ते लिहिणं वेगळं. बाबासाहेब जाती व्यवस्थेकडे वेगळ्या अंगाने पाहतायत. आंतरजातीय विवाह करणे म्हणजे सगळे धार्मिक रीतिरिवाज ग्रंथ नाकारून विवाह करणे असं बाबासाहेबांचं मत आहे. एलिनेशन ऑफ कास्ट तुम्ही बघा. हे ते तसं नाहीये. मग तसं करावं असं अजिबात नाहीये. म्हणजे जातीचा प्रश्न सोडण्यासाठी आंतरजातीय विवाह ही महत्वाची गोष्ट आहे असं बाबासाहेबांना वाटतं. कारण का स्त्रीला बंदिस्त करून जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे असं बाबासाहेबांचं मत आहे. तो खरं म्हणजे विषय फार वेगळा होईल. तो मांडणी करणं फार गरजेचं, पण वेळ नाही आपल्याकडे. म्हणून ते जाती व्यवस्थेवर घणाघाती हल्ला करतायत. अण्णाभाऊ जाती व्यवस्थेवर घणाघाती हल्ला करत नाहीयेत. जाती व्यवस्थेवर ते बोलत नाहीयेत. जाती व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह करत नाही. त्यांचा कोणताच नायक. प्रेमासाठी जीव देईल पण जातीसाठी नाही. तो काळ तसा होता हो. जर अण्णांचा नायक असा असते ना जाती व्यवस्थेत प्रश्न घेऊन लढणारे, त्याच्यावर पिक्चर झाला नसता. आजही जातीवर निघणारे पिक्चर निघत नाहीत आणि निघाले तर ते प्रदर्शित होऊ दिले जात नाहीत. समाज व्यवस्था अजून बदलली नाही. हे एकच डोळा करून जमणार नाही. मानवतेच्या अंगाने, नैतिकतेच्या अनुषंगाने जातीचा प्रश्न सुटेल असं अण्णाभाऊंना वाटतंय. आणि बाबासाहेब म्हणतात की इथं नैतिकता, जाती, मानवता इथे हे लोकांना काही घेणं नाही, यांना जात महत्वाची वाटते. दोन वेगळे विचार प्रवाह आहेत. असं असताना माणूस, साताऱ्याहून मुंबईला पाय आलेला माणूस, नको ती कामं मुंबईमध्ये केली, चपराशाची असतील, सिक्युरिटीचे असतील, झोपडपट्टीत आयुष्य काढलं माणसाने, लालबावट्यामध्ये काम केलं माणसाने. हा माणूस असा उदात्त विचार मांडतो, मोठी गोष्ट आहे. एवढं दुःख भोगलंय पण ह्याच्यात राग येत नाही, द्वेष येत नाही, सूड येत नाही, मानवतावाद येतो. जिंदा दिल आदमी, जिंदा दिल आदमी. रशियाला जाऊन स्टॅलिन गँडवर पोवडा लिहितोय हा. अजूनही महत्वाची गोष्ट, कुसुमावती देशपांडे यांनी मराठी कादंबरीचे शतक नावाचे पुस्तक लिहिले बघा. वाचकांनी वाचून काढावं. त्या बाईच्या कार्याला सलाम. आपण लगेच एका गोष्टीवरून एका माणसाचं नाव ठेवतो, ही गोष्ट चांगली नाही. त्या बाईनी खरं म्हणजे फार मोठं काम केलेलं आहे. ती तिच्या क्षमतेने तिने 100 वर्षामध्ये मराठीमध्ये कशा कादंबरी आल्या याचा आढावा फार सुंदर घेतलेला आहे. पण तिने अण्णाभाऊंचा उल्लेख सुद्धा केला नाही. ज्या 32 कादंबऱ्या माणसाने लिहिल्या, 7 कादंबरीवर पिक्चर आले, पण एक अण्णाभाऊंचं नाव नाही. आता ह्याला काय म्हणावं? त्यांच्या कामाला सलाम आहे. त्यांच्या कामाला सलाम आहे. एक चूक झाली म्हणून सगळंच बाद, हे फार आतताईपणा होईल. हे समीक्षकाला, संशोधकाला शोभत नाही. तुम्ही उणिवा दाखवा पण चांगलं काहीही मानता आलं पाहिजे तुम्हाला. त्या बाईला कार्याला सलामच आहे. एवढा सगळा वेध घेणं साधी गोष्ट नाही. 4-5 कादंबऱ्या घेऊन PhD करणारे माणसं, आणि त्या बाईने 100 वर्षाच्या कादंबरीचा अभ्यास केला. PhDसाठी केलं नाही. तिने अण्णाभाऊंचा उल्लेखच केला नाही. कादंबऱ्याचा नाही, त्यांचा बी नाही. का? मला असं वाटतं की असं का केलं असेल बाबा? मला प्रश्न पडला. पहिली गोष्ट, त्यांना अण्णाभाऊ एक लोकप्रिय कादंबरीकार वाटले असतील. हो, लोकप्रिय कादंबरी. काय लिहितोय हा? माकडीचा माळ, वारणीचा वाघ, फकीरा, डाकू. जर पिक्चरमध्ये दाखवायचे ना, असं त्यांना तिला वाटलं असावं म्हणून तिने दुर्लक्ष केलं. किंवा मराठी कादंबरीने म्हणजे नाशी फडक्यांची मानसिकता, दलित भटक्यांवर कादंबरी होऊ शकत नाही. सगळ्यात मोठा कादंबरीकार काय? फडके, नाशी फडके. आणि त्याने काय लिहिलं? दलित लिहू शकत नाही. आणि तो फडक्यांचा प्रभाव सगळ्यांवर आहे. अण्णा भाऊंवर सुद्धा फडके खांडेकरांचा प्रभाव आहे, मी नाकारत नाही. मांडणीच्या अंगाने, कथानकाच्या विषयाच्या भूमिकेच्या अंगाने नाही. भूमिकेच्या कथानकाच्या अनुषंगाने अण्णाभाऊ स्वतंत्र प्रतिभेचे आहेत. हे नाकारून जमणार नाही आपल्याला.
मग ही बाई अशी का करते आहे? उपेक्षा. दुसरं एक उत्तर त्याला असं म्हणते, अंदाज बांधतोय मी, ही उपेक्षा आहे. ही उपेक्षाच करते आहे ती बाई, उपेक्षाच केलेली आहे, उपेक्षेने मारणं. पण एखादं सोनं असतं ना, ते मातीमधून सुद्धा उभारून येतं बघा, तसं अण्णाभाऊ झालं. आज अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांकडे सगळे तुमचे समीक्षक, संशोधक वेगळ्या अंगाने पाहत आहेत. त्यात आपला काय राहून गेलं, कोणते बलस्थान घेतले पाहिजेत हे शोधतायत. ही मोठी गोष्ट आहे. ज्या कादंबऱ्याला मोठं मानलं गेलं, कादंबऱ्यांना मोठं मानलं गेलं, ते आज नामशेष झालेले आहेत. काळ सूड घेतो, काळ सूड घेतो. म्हणून अण्णाभाऊंचे जे साहित्य आहे हे फार उच्च दर्जाचं आहे, मानवतावादी आहे. अण्णाभाऊंनी जातीचा प्रश्न उपस्थित केला नाही, मला मान्य आहे. खरं म्हणजे मला प्रश्न पडतो, 27ला महाडचा पाण्यासाठी प्रश्न झाला अस्पृश्यांचा, हे की नाही. 32ला मंदिर प्रवेश, दलितांना मंदिर प्रवेश. नाशिकला सत्य काय झालेलं आहे, मोठा सत्य काय झालेला आहे, तुमचा आंदोलन झालेलं आहे. 56ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलेलं आहे. बघा, ह्या 3 मोठ्या घटना आहेत. आणि अण्णाभाऊ 1959 ते 69 कादंबऱ्या त्यांच्या पुढे आल्या ह्या. पण ह्यात त्याच्यामध्ये कुणी कोणत्या ठिकाणी ह्या 3 गोष्टींचा उल्लेख नाहीये किंवा प्रभाव नाहीये. बाबासाहेबांच्या गोष्टीचा प्रभाव नाहीये ह्या गोष्टीचा. मला बराचसा शंका येते, शंका. कारण त्या काळी तुम्ही एक पाहिलं असेल, बाबासाहेबांचं आंदोलन फार पुढं आलं. धर्मांतर हेन तेन, लाखो लोकांनी धर्मांतर केलं, हे केलं. आणि त्या जाती व्यवस्थेला ओरखडे लिहिले गेले, वैचारिक लिहिलं गेलं. आणि त्या दलित समाजातून आलेला माणूस मानवतेच्या अनुषंगाने लिहितो आहे, जाती व्यवस्थेवर प्रभाव करत नाहीये, आर्थिकतेवर प्रहार करतोय, प्रेमाच्या अनुषंगाने जातीवर आपल्याला विजय मिळवता येईल अशी मांडणी करतो आहे. हे इथल्या वाचकांना, हे इथल्या दिग्दर्शकांना अधिक भावलं असेल. म्हणून अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले की काय, अशी मला एक प्रकारची शंका येते. कारण तो जो तुम्ही काळ पाहिला असेल 56 नंतरचा, पेटून उठलेला समाज आहे, सगळा व्यवस्था नाकारायचा आहे, विद्रोह, नकार, बंडखोरी. तिथे व्यवस्थेची पुन्हा चिकित्सा होते आहे, चिकित्सा होऊन नाकारलं जात आहे. तिथल्या धर्मावर, देवावर डायरेक्ट आरोप केले जात आहेत. आणि अशा वेळेस हे सगळं स्वीकारत दलित नायक पुढं अण्णा आणतायत. ही त्या काळाची कुठे मन दुखवलेल्या माणसांची गरज होती. त्यांना वाटतं बदल व्हावा, पण एकदम आक्रमक बदल नको होता, त्यांना विद्रोहाचा बदल नको होता. म्हणजे बाबूराव म्हणतात ना, मला म्हणून मारलं त्यांच्या कथेमध्ये. अण्णाभाऊंच्या ह्याच्यामध्ये मला म्हणून मारलं असं नायक म्हणत नाही. हे जे आहे धार्मिकतेच्या अंगाने, जातीतेच्या अंगाने अण्णाभाऊ भाष्य करत नाहीत. ते प्रश्न आपले खरं म्हणजे तुम्ही पाहिलं ना की सातारा, कोल्हापूर आणि सांगली इथे आजही जात विचारली जाते. 2 राजांचा तो प्रदेश आहे. आता बोललं पाहिजे, 2 राजांचा प्रदेश आहे. आजही कोल्हापूरला आमचे किरुळे सर गेले होते, डॅट जात विचारतात. पुण्यामध्ये जात विचारत नाहीत, मुंबईला नाही, बीडला नाही, नागपूरला नाही, कोल्हापूरला, साताराला, सांगलीला विचारतात. जातीय व्यवस्था तिथं अजून बळकट आहे. आणि त्या भागात येऊन सुद्धा अण्णाभाऊ जातीचा प्रश्न प्रकर्षाने मांडत नाहीत. हा लाल बावटातून ते आलेले आहेत, मला मान्य आहे. त्यांनी मांडलाच पाहिजे का, असं आग्रह कशाने धरायचं, कशाने धरायचं? जग बदल घालून निघाव मला सांगून गेले भीमराव. ते बदल बाबासाहेब जाती व्यवस्थेवर घाव घालण्याची भाषा करतायत. हे घाव घालण्याचा प्रयत्न करतायत नैतिकतेच्या अंगाने, मानवतेच्या अंगाने. बाबासाहेब म्हणतात की नैतिकता, मानवता यांच्या हे नाहीये, काही नाहीये, यांच्या पसनी पडणारी नाही. कारण मागच्या जन्मी म्हणून तुला हे जन्म मिळाला अशी यांची धारणा आहे. किंवा आम्ही जन्माने श्रेष्ठ आहोत आणि तुम्ही जन्माने नीच आहोत, ही मानसिकता आहे. तुम्ही किती बोंबला, तुम्हाला मानायचंच नाही आम्हाला. आज अमेरिकेत गेले सुद्धा आमच्या मामींचं पुस्तक आले हमरस्ताना करताना, ब्राह्मण समाजातल्या होत्या. काय आडनाव आवाड आमच्या मामांचं, मुलगा मोठा इंजिनियर, मोठा अधिकारी अमेरिकेत. पण एका भारतीय माणसाला भेटला, बोलला, त्याने फक्त आडनाव विचारलं, आवाड. आवाड आडनाव सांगितल्याबरोबर तो माणूस पळून गेला अमेरिकेतला. संवाद तर वेगळा, तुमची नैतिकता, तुमचं प्रेम, तुमचा मानवता नंतर बोलायचंच नाही तुम्हाला, आम्हाला हे नाकारून जमणार नाही, हे नाकारून जमणार नाही. म्हणून अण्णाभाऊंनी ह्याच्यावर प्रश्न अजिबात दिले नाही. आंतरजातीय विवाहाचं समर्थन करणं वेगळं आणि जाती व्यवस्थेवर बोलणं वेगळं. ते डायरेक्ट बोलत नाहीये, त्याचं असं वर्तन दाखवतात की ह्याची गरज नाहीये, ह्याची गरज नाहीये.
त्यामुळे कुठेतरी मन दुखवलेल्या इतर बहुजन समाजाला ह्या कादंबऱ्या, हे पिक्चर अधिक जवळचे वाटले असणार. कारण प्रत्येकाला काय आहे, बुद्धिमत्ता आहे. हे सगळं खोटं आहे, थोतांड आहे आणि आपण फार मोठ्या वर्गाला फसवतोय, ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते. आणि हा जो काळ आहे 60 ते 70, हा स्वातंत्र्य ही संकल्पनेचा विकासाचा काळ आहे. मी हमेशा म्हणतो स्वातंत्र्य म्हणजे देशाला स्वातंत्र्य, आपल्याला मुक्ती आहे मेल्यावर. स्वातंत्र्य संकल्पना आमच्याकडे नाही आहे. स्वातंत्र्य संकल्पना आमच्याकडे आल्यानंतर मग देश मुक्त झाला पाहिजे, मग काय आलं, समाज मुक्त झाला पाहिजे, मग व्यक्तिमुक्त झाला पाहिजे. मग वैजंता, आवडी ह्या ज्या मुली पुढे येतात ना, हे स्वातंत्र्य डिमांड करतायत, तो स्वीकारायचा. माझी इच्छा नसेल त्या माणसाला काही करू, ह्या नायिका ते उभं करतायत. मग स्वातंत्र्याचा विकास स्त्रियांच्या अंगाने मांडतायत. स्वातंत्र्याच्या अनुषंगाने सगळा समाज एकत्र येऊ शकतो, हे दाखवण्याचं काम ते इथं करतायत. म्हणून मला अण्णाभाऊ, ही अण्णाभाऊची ही जी आहे ना, सगळ्या जातीच्या लोकांना, सगळी मानसिकता, उपेक्षित समाज. म्हणजे बघा तुम्ही, अण्णाभाऊ नंतर, खरातांनंतर, बाबुराव नंतर भटक्यांवर किती लिहिलं गेलो, ते विश्व तुम्हाला माहिती नाहीये. हो, आम्ही त्याकडे पाहतच नाहीये, त्याकडे पाहायला तयार नाही. बुद्धिजीवी वर्ग आहे ना, आपल्या ह्याच्यामध्येच हम दो हमारे दो. तो डोळे, आत्ता पुन्हा अण्णाभाऊंच्या दृष्टीची गरज आहे की मानवतावाद मोठा करता आला पाहिजे, प्रेम, नैतिकता मोठी केली पाहिजे. माणूस कोणत्या जातीत जन्मला, त्याला किती पैसा आहे, याच्यापेक्षाही तो नैतिकवान आहे का, तो शीलवान आहे का, या गोष्टीला आता महत्त्व देण्याची गरज आहे. ह्या गोष्टी आपण धरल्या आणि सगळे उपेक्षित नायक आपण जर वेगळ्या अंगाने मांडले, मानवतेच्या अंगाने, तर मराठी कादंबरीला चांगले दिवस येतील. तर आपण काहीतरी चांगला मेसेज देऊ शकतो. मराठीमध्ये कादंबरी फार वीक आहे, फार वीक आहे, फार वीक आहे. आत्मकथन फार जोरात आली, कादंबरी आल्या नाहीत. खरं म्हणजे अण्णाभाऊंचा तो धागा घ्यायला पाहिजे होता, तो धागा घ्यायला पाहिजे होता. काय की तो सगळ्यांना घेऊन जाणार आहे, सगळ्यांना घेऊन जाणार आहे. कारण आजही ती गरज आहे. आज आम्ही हमेशा म्हणतो की माणसं शहरात राहत आहेत, ती शहरी माणसं नाही आहेत, ती ग्रामीणच आहेत. शहरात राहत आहेत, जीन पॅन्ट टी शर्ट घालतायत, चांगल्या नोकरीला गाड्या वापरतायत, त्यांची मानसिकता ग्रामीणच आहे. नुसते ग्रामीण नाही, मध्ययुगीन काळातली आहे. त्यामुळे हा शहरी म्हणजे फार पुढारलेला, हा ग्रामीण फार मागे राहिलेला. मला भारतीय माणसासंबंधी शंकाच उपस्थित राहते. माफ करा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझी धारणा आहे. पण अण्णाभाऊ ज्या अंगाने पाहतात, मानवतेच्या अंगाने, एवढं दुःख झेलून सुद्धा माणूस ह्या समाजावर प्रेम करतो, ह्या स्त्रियांचे दुःख जाणून घेतो आणि त्या नायकाच्या थ्रू हे दुःख कसे सोडता येतील हे प्रयत्न करतो. मला हे अण्णाभाऊ इथं फार मोठे वाटतात. म्हणून अण्णाभाऊंची शताब्दी आपण करत असताना त्यांचा हा दृष्टिकोन, त्यांच्या कार्यकर्ते, त्यांच्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत, आता आंतरराष्ट्रीय विवाहाचा समर्थन करत असताना त्याच्यावर बोललंही पाहिजे. आता बोलायला हरकत नाही, कदाचित ती त्या काळाची गरज होती. तू म्हणलं की आपल्याकडे लगेच सगळेच किती पुरोगामी होते, किती ग्रेट होते, असं मानता येणार ना. त्यांच्या मर्यादा होत्या. 1.5 दिवस शाळेत गेला माणूस एवढं लिहितोय, अहो क्रांतीच आहे. त्या माणसाने हे लिहिलंच हीच मोठी गोष्ट आहे. पण त्याला सगळे आंबेडकरांचे निकष लावायचे, पुरोगामी निकष लावायचे, हे फार आत्ताहीपणा होईल. त्यांच्या पातळीवरती ग्रेट आहेत. त्यांनी जो विचार केला समाजाचा, कारण ते आर्थिक दृष्टिकोनातून समाजाकडे पाहत आहेत. हो, दुःखाचं कारण आर्थिक आहे. बाबासाहेब म्हणतात जाती व्यवस्था आहे, अज्ञान आहे. आणि ते काय म्हणतायत की तर काय आहे, आर्थिक आहे, नैतिकता कमी आहे, मानवतावाद कमी आहे. तो जर भरून काढला, मला चांगल्या समाजाची स्वप्न पडतात आणि त्याच्यासाठी मी लिहितो. काय प्रांजळपणा आहे हो. आणि पृथ्वी दलितांच्या हातावर तरलेली आहे. म्हणजे हे सगळं कष्टकरी, मग त्यांना त्यांचा उदात्तपणा आहे. आपण ज्याला कमी लेखतो, कष्टकरी समाजाला, त्याच्यावर सगळं जग चाललेलं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. म्हणून हा संघर्ष हा पुन्हा नैतिकतेच्या अंगाने, मानवतेच्या अंगाने, आणि शेवटी मिलाप. अलगूज सुद्धा मध्ये बघा तुम्ही, तो जो इन्स्पेक्टर आहे, तो बापूचं आणि रंगीचं लग्न लावण्याचे प्रस्ताव मांडतो मोहित्यांपुढं, आणि ते मान्य करतात, गाव मान्य करतात, इंटरकास्ट लग्न. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे अण्णाभाऊ वेगळ्या अंगाने प्रश्न सोडू इच्छित आहेत. मग ते कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागातून आले तरी, जिथं कर्मठपणा जास्त आहे, आजही आहे. आपण काही गोष्टी बोलतच नाही आहेत. आता बोललं पाहिजे, हे लिहिलं पाहिजे. पुन्हा एकदा वारणीचा वाघ जर कोणी लिहिलं
तर हे प्रश्न पुन्हा आले पाहिजेत. अण्णांचा तो धागा घेऊन आपण लिहिलं पाहिजे. तर त्यांच्या जी जन्मशताब्दी आहे ती आपण साजरी करू. मी नुसतंच कौतुक करून फायदा नाही. त्यांचे चांगले दुवे, त्यांचे राहिलेले दुवे घेऊन आपण जर पुढे गेलो, कारण हा कमी शिकलेला माणूस ज्यांच्यावर PhD होते, माझ्याकडे एक PhD झाली मोरेंनी केलेली आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी प्रतिभा ह्या सर्वसामान्य माणसांसाठी वापरली. म्हणून अण्णांचं हे योगदान, त्यांचं कार्यकर्तृत्व म्हणजे बऱ्याच वेळा अण्णा हे त्यांचं नाव, भाऊ हे त्यांच्या वडिलांचं नाव, आणि साठ हे त्यांचं आडनाव, पण आपण अण्णा भाऊ म्हणतो. एखादी म्हण पडली, एखादी गोष्ट गुण पडली तर तशीच पडत राहते. समाजामध्ये रूढी परंपरा असंच असतात, त्यामुळे मुळाशी जात नाही. अण्णा भाऊ पण एकत्र येतो नाही, अण्णा भाऊ एकत्र येऊन जमणार नाही. अण्णा नाव आहे, भाऊ पण त्यांचं नाव तुकाराम आहे. हा आधुनिक तुकाराम आहे. म्हणजे पहिले भटक्यांचं चित्रण पहिल्यांदा कुठं आलं असेल ना, तर ते पहिले तुकारामाच्या अभंगात आले. आणि मोठ्या एक पार्श्वभूमीवर कादंबरीसारख्या एका प्रकारात कोणी केलं असेल तर ते तुकाराम साठे म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. हा योगायोग नाही, हा जी परंपरा आहे, ही धागा आहे, ही धागा पुढे नेणं गरजेचं आहे. म्हणून आता कसलाही जात माणसं न ठेवता सगळं माणूस म्हणून आपण कसं एकत्र येऊ, असा मी विचार करतो. पुन्हा एकदा जय संविधान, जय लहू, जय अण्णाभाऊ आणि जय भीम म्हणून थांबतो. धन्यवाद.